तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी दिनेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण आपल्या तूर पिकावर एकदम शेवटची फवारणी काय घ्यायची आहे. तर याच्यामध्ये शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला जास्त करून सर्वात अगोदर म्हणजे आपल्या तुरीवर आपल्याला शेंग पोखरणारी अळी, तसेच ढगाळ वातावरणात बुरशीनाशक आणि आपला दाना वजनदार होण्यासाठी, माल चांगला भरून येण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेंग पोखरणाऱ्या अळीकरिता आपल्याला घ्यायचं आहे घरडा कंपनीचं किंग डोक्सा. हे आपल्याला 20 मिली प्रति पंप वापरायचं आहे, जेणेकरून आपली शेंग पोखरणारी अळी आणि बारीक सर्व ज्या काही अळ्या असतील त्या आपल्या 15-20 दिवसाआधी कंट्रोल होईल. त्याच्यानंतर ढगाळ वातावरणात आपल्याला घ्यायचं आहे अदामा कंपनीचं कस्टोडिया हे बुरशीनाशक, जे आपल्या तूर पिकावर बुरशी लागू देणार नाही, तसेच ढगाळ वातावरणात सुद्धा आपली शेंग व फुलगळ होऊ देणार नाही. तिसरं म्हणजे आपला तुरीचा माल भरून येण्यासाठी, म्हणजेच आपला दाना टपोरा होण्यासाठी, तसेच वजन वाढण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे जिब्रॅलिक ॲसिड, जे की तुम्ही कोणतंही घेऊ शकता. प्लस याच्याबरोबर आपल्याला पोटॅशयुक्त एक विद्राव्य खत घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर ते विद्राव्य खत आपल्याला पोटॅशयुक्त म्हणजेच 0050 घेणे अत्यंत गरजेचे आहे. हे तुम्ही 100 ग्राम प्रतिपंप वापरू शकता. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार करून, हे द्रावण एकत्र तयार करून आपल्याला तुरीला शेवटचा स्प्रे करून घ्यायचा आहे. बस, जेणेकरून आपल्या तुरीची शेवटची फवारणी ही निश्चितच चांगली होईल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.